थोडीशी त्यांची परिस्थिती ढासळलेली असताना ते थोडंसं समालोचन क्षेत्रापासून ब्रेक घेत आहेत. प्रसन्नजी आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर ठणठणीत बरे होऊन पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जल्लोषात समालोचन कक्षामध्ये परतून यावे अशा आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. स्वागत आहे तुमचं कॉमेंट्री कक्षामध्ये. या मॅचचं समालोचन करण्याची धावतं समालोचन करण्याची विनंती आपल्याला करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर. खूप प्रेम दिलंय मालवण शहराने आणि या क्रिकेटने. सुरुवात झाली वार्ड क्रिकेट पासून आणि त्याच्यानंतर हळूहळू करून मालवणमधील सगळ्या स्पर्धा जवळपास जितक्या मालवणमध्ये जितक्या स्पर्धा आल्या तितक्या सर्व स्पर्धांमध्ये समालोचन करण्याचं योगदान मिळालं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये सुरुवात झाली होती या आजारपणाची, पण आता ते आजारपण जोर पकडतंय. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेनंतर मी थांबेन असं वाटतंय. पण माझ्या एका मित्राची खास मला रिक्वेस्ट आहे की तू समालोचन सोडू नकोस, माझ्या बरोबर राहा, शेवटच्या श्वासापर्यंत समालोचन सोडू नकोस अशी त्याची रिक्वायरमेंट आहे. बघूया जसं जमेल तसं. गोपी तुला मी वचन देतो, माझ्यात जेव्हा जितकी ताकद असेल तेवढं मी समालोचन करीन तुझ्यासाठी नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांसाठी. धन्यवाद. प्रशांतजी गावडे यांच्यासाठी या ठिकाणी आमचे मुख्य मान्यवर बबनजी शिंदे साहेबांकडून 1000 रुपयांचे या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या सुद्धा पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. हे पारितोषिक आपण स्वीकार करायचं आहे. प्रशांतजी गावडे, ओव्हर टू यू. दरम्यान चालू असलेला सामना सायली स्पोर्ट्स कुडा तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक असलेला सामना विजयप्रिय सिब्ब वर्सेस सायली स्पोर्ट्स कुडा. सामना 2 षटकांचा राहणार आहे आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू घेऊन येताना दिसतो तो टिकटिक. सुरेख चेंडू पुढे मारण्याचा फटका, परंतु त्याच्या यष्टीच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का बसतो तो सायली स्पोर्ट्स कुडा स्वरूप. श्री गणेश येशो मित्रमंडळ, विजयप्रियासी मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ आयोजित कैलासवासी आतू स्मृती चषक 2026 ची स्पर्धा आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये अंतिम दिवसातील हा 3 नंबर साठी चाललेला असलेला सामना सायली स्पोर्ट्स कुडा वर्सेस विजयप्रिय सिब्ब. सामना हा 2 षटकांचा राहणार आहे. मात्र या ठिकाणी सुरेख सुरुवात करतोय तो गोलंदाज टिकटिक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 धाव. 1 गडी बाद होतोय आणि मात्र स्ट्राईकवर दिसतोय तो शुभम हेरेकर. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा पारितोषिक येतोय विल्सन परेराकडून. आता मात्र षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकतोय. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, परंतु 1 धाव का रोखू शकत नाही तो पांड्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 2 धाव. आता मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, यष्टी मागे काम करतोय तो सूरज आणि चेंडू जातोय निर्धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या होते ती मात्र 2 धावा. आता मात्र पांड्या संघासाठी दुसऱ्याने वैयक्तिक पहिल्या घेऊन येताना सामना करेल तो ओमकार डोईफुडे. पुन्हा एकदा सुरेख फटका मारतोय. आता मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय खूप वेळानंतर. धावसंख्या होते ती 3 धावा. षटकातील तिसरा चेंडू, त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची 1 धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 4. आता मात्र चेंडू चकित होतोय ओमकार. चेंडू जातोय निर्धाव. यष्टी मागे काम पुन्हा एकदा चांगला करतोय तो सूरज. आता मात्र सुरेख फटका मारतोय, त्यावर घोषित स्वरूपाची 1 धाव घेऊन जातोय तो ओमकार डोईफोडे.
5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू, त्यावर सुद्धा घोषित स्वरूपाची एक धाव मिळते. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 6 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितलं जातं ती कैलासवासी आतुस्मृती चषक 2026 ही स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेच्या आयोजनासाठी, त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या खेळाडूंनी, ज्या सदस्यांनी जी मेहनत घेतली आहे, त्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कारण हे सहज शक्य नाही आहे. कारण एवढं सगळं मॅनेज करणं, पॅव्हलियन असो, स्टेडियम असो, मैदान असो, प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक करून सर्व सदस्यांनी ती अहोरात्र मेहनत घेऊन हे मैदान जे बनवलंय आणि ही स्पर्धा जी यशस्वी करून दाखवले, त्याबद्दल सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांचे, सर्व खेळाडूंचे या ठिकाणी मनापासून आभार. सोहेल शेख 2 चेंडूमध्ये सामना संपवतोला 1000 रुपये पारितोषिक. पहिला चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढील चेंडू 12 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. तृतीय क्रमांकासाठी चालू असलेला सामना सायली स्पोर्ट्स कुडा वर्सेस विजय प्रेयसी ब. यानंतर होणारा मात्र रणसंग्राम तो अंतिम सामन्याचा. पुन्हा एकदा सुरेख फटका मारतोय. अलॉंग द कार्पेट शॉट सोहेल शेख, मॅन फ्रॉम कुडा. आता मात्र 9 चेंडू, त्यावर घोषित स्वरूपाची एकूण 2 धावा. धावसंख्या होते ती 4 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 4. अजूनही 3 धावांची गरज. आता मात्र पुढे येऊन मारतोय फटका, त्यावर घोषित स्वरूपाची एकच धाव. फलंदाज बाद होतोय, माफ करा. आता मात्र चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 4 धावा. फलंदाज मात्र बाद होतोय तो सोहेल शेख. आता मात्र षटकातील 5वा चेंडू ओमकार, सामना करेल तो मंदार तेंडुलकर. आणि या 2 धावा मिळत आहेत. एकच धाव मिळते. उमेश माने, सुरेख क्षेत्रश्रेष्ठ, अवांतर स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा सोयरी चेंडू, अवांतर धाव पुन्हा एकदा. आता निव्वळ एका धावेची गरज, ती विजय प्रेसी ब संघाला. आणि या ठिकाणी सामना विजय होतोय तो विजय प्रेसी ब. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजय प्रेयसी गवंडीवाडा संघ हा सामना जिंकलेला आहे. 3 नंबरसाठी 12,000 प्लसचं पारितोषिक आहे, 12,222. हे सर्वच्या सर्व पारितोषिकाची रक्कम विजय प्रेयसी गवंडीवाडा मालवण संघाने